सहसा जेव्हा एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल आपण बोलतो ना, तेव्हा तिथे एका प्रकारच्या अत्यंत अचूक आणि स्पष्ट उत्तराची अपेक्षा असते. म्हणजे अगदी गणितासारखं. समजा एखाद्या व्यक्तीच्या हाताचं हाड मोडलं असेल, तर एक्स-रे मशीनमध्ये ती पांढरी तुटलेली रेषा अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त त्या रेषेवर बोट ठेवतात आणि सांगतात की इथे फ्रॅक्चर आहे. हो, अगदी बरोबर. तिथे कोणतीही शंका उरतच नाही. ते अगदी बायनरी असतं. बायनरी. हो, म्हणजे तिथे फक्त होय किंवा नाही अशी दोनच उत्तरे असतात. आणि मला वाटतं ही जी स्पष्टता आहे ना, ती मानवी मनाला खूप मोठा दिलासा देते. कारण गोष्टी डोळ्यांनी दिसणे आणि त्यांचे अचूक वर्गीकरण करता येणे हे माणसाला नेहमीच सुरक्षिततेची भावना देते. नक्कीच, हाड मोडले आहे किंवा नाही यात कोणताही गोंधळ नसतो. पण गंमत बघा, जेव्हा वैयक्तिक वित्तपुरवठा म्हणजेच आपण ज्याला पर्सनल फायनान्स म्हणतो, त्या पैशांच्या व्यवस्थापनाच्या जगात पाऊल ठेवली जाते ना, तेव्हा अचानक तो एक्स-रे मशीन काम करणे बंद करतो. अगदी. तिथे सगळंच धूसर असतं. हो ना, तिथे कोणतीही एक स्पष्ट रेषा दिसत नाही. आपण अशा एका जगात प्रवेश करतो जे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एका अत्यंत रंजक विषयाचे स्रोत आहेत. हो, आणि हे स्रोत खूपच वेगळे आहेत. खरं तर हे स्रोत म्हणजे द सायकॉलॉजी ऑफ मनी या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या मराठी ऑडिओ बुक आणि यूट्यूब सारांशासाठी तयार केलेल्या नॅरेटिव्ह डिझाईन आणि काही सविस्तर नोट्स आहेत. आपण आज याचा पूर्ण उलगडा करणार आहोत. आणि या स्रोतांचे सर्वात मोठे वेगळेपण हे आहे की हे पारंपरिक गुंतवणुकीचे कोणतेही तांत्रिक सल्ले अजिबात देत नाहीत. अच्छा. हो, म्हणजे कोणते शेअर्स घ्यावेत, बाजाराचा आलेख कसा वाचावा किंवा महागाईचे आकडे कसे मोजावेत या तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी हा स्रोत माणसाच्या पैशांबद्दलच्या भावनिक आणि मानसशास्त्रीय पैलूंवर प्रकाश टाकतो. पैशांचे व्यवस्थापन हे पैशांपेक्षा माणसाच्या मनाशी कसे जोडलेले आहे हे इथे स्पष्ट केलंय. चला तर मग हे सगळं सविस्तर समजून घेऊया. आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश हा आहे की पैशांचे व्यवस्थापन हे केवळ गणितावर किंवा आकड्यांवर अवलंबून नसून ते मानवी वर्तन आणि मानसिकतेवर कसे अवलंबून असते हे समजून घेणे. पण मला इथे एक प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो. विचारू शकता? जर पैशांचे व्यवस्थापन हे खरोखरच फक्त मानसिकतेवर अवलंबून आहे, तर मग आपण लहानपणापासून व्याजदर, चक्रवाढ व्याज, महागाई दर असे पैशांचे गणित का शिकतो? जर गणिताचा काहीच उपयोग नसेल तर हे सर्व शिकायची गरजच काय? हे बघा, गणिताचा उपयोग नाही असे हा स्रोत अजिबात म्हणत नाहीये. पैशांचे गणित हे पायाभूत ज्ञान आहे. पण अडचण अशी आहे की जेव्हा प्रत्यक्षात निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा केवळ गणित कामी येत नाही. वैयक्तिक वित्तपुरवठा ही संकल्पना आकड्यांपेक्षा मानसिकतेशी जास्तच जोडलेली आहे. आणि यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. लोक पैशांचे निर्णय हे कधीच एक्सेल शीटवर बसून शांत डोक्याने घेत नाहीत. मग ते कुठे घेतले जातात? हे निर्णय जेवणाच्या टेबलावर कुटुंबासोबत चर्चा करताना घेतले जातात किंवा एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीत, समजा नोकरी जाण्याची भीती असते तेव्हा घेतले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिक निर्णय घेते ना, तेव्हा तिचा अहंकार, तिची असुरक्षितता, तिचा भूतकाळ आणि जगाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन हे सर्व त्या निर्णयात मिसळलेलं असतं. हे समजण्यासाठी आपण एका सादृश्याचा विचार करूया. समजा आर्थिक नियोजन हे गाडी चालवण्यासारखे आहे. आता इंजिन कसे काम करते, क्लच आणि गिअरचे गणित कसे असते हे माहीत असणं खूप महत्वाचे आहे. तो पाया आहे. अगदी बरोबर. पण प्रत्यक्ष ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर किंवा अचानक समोरून एखादे मोठे वाहन वेगात आल्यावर तो ड्रायव्हर कसा निर्णय घेतो, तो कसा घाबरतो किंवा रागाच्या भरात कशी गाडी चालवतो हे त्याच्या इंजिनच्या ज्ञानापेक्षा जास्त महत्वाचे ठरते. मानवी भावना इथे त्या ड्रायव्हरच्या प्रतिक्रियेसारख्या आहेत ना? अगदी अचूक उदाहरण दिले. आणि म्हणूनच या स्रोतांमध्ये मानवी मेंदूच्या उत्क्रांतीचा संदर्भ अप्रत्यक्षपणे येतो. कसं असताना मानवी मेंदू हा हजारो वर्षांपासून जंगलातील धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विकसित झालाय. तो काही भविष्यातील चक्रवाढ व्याजाचे आकडे मोजण्यासाठी किंवा 20 वर्षांनंतरच्या निवृत्तीचं नियोजन करण्यासाठी उत्क्रांत झालेला नाहीये. आपल्या मेंदूतील ॲमिग्डाला नावाचा भाग हा धोक्याची घंटा म्हणून काम करतो. अच्छा, म्हणजे तो सतत अलर्ट असतो. हो. जेव्हा शेअर बाजारात मोठी घसरण होते आणि लोकांचे पैसे बुडू लागतात तेव्हा हाच ॲमिग्डाला सक्रिय होतो. त्याला अक्षरशः असं वाटतं की समोरून वाघ चालून येत आहे. अरे बापरे. आणि मग माणूस घाबरून चुकीचे निर्णय घेतो. नक्कीच.
कारण अशा तणावाच्या वेळी मेंदूचा जो भाग तार्किक विचार करतो, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो तात्पुरता काम करणं थांबवतो. त्यामुळे एक्सेल शीटवर दिसणारे गणिताचे आकडे कितीही स्पष्ट असले तरी माणूस भीतीच्या आहारी जाऊन आपले शेअर्स तोट्यात विकून टाकतो. हां, आता समजलं. म्हणूनच या स्रोतांमध्ये मानवी वर्तन आणि पैशांबद्दलचे भावनिक निर्णय यावर इतका भर दिलाय. एखादी व्यक्ती गणितात किती हुशार आहे यावर तिचे आर्थिक यश अवलंबून नसते, तर ती व्यक्ती तणावाच्या वेळी कशी वागते यावर ते अवलंबून असते. पण जर आपला मेंदूच अशा प्रकारे संकटांना घाबरण्यासाठी प्रोग्रॅम केलेला असेल, तर यातून निर्माण होणाऱ्या त्या भावना नेमक्या कोणत्या आहेत, ज्या आपल्याला आर्थिक खड्ड्यात ढकलतात? जर आपण केवळ मानवी उत्क्रांतीचे गुलाम आहोत, तर मग आपण शेअर बाजारात यश कसे मिळवणार? इथेच आपण लोभ आणि भीती यासारख्या भावनांकडे वळतो. बरोबर. आणि सोबतच धोका आणि नशीब या संकल्पनाही येतात. पण मला इथे एका गोष्टीबद्दल खरोखरच संशय वाटतो. कोणता संशय? आपण नेहमी नशिबावर चर्चा करतो, पण जर एखाद्याने बाजाराचा खूप सखोल अभ्यास केला, अनेक कंपन्यांचे ताळेबंद तपासले आणि त्यानंतर गुंतवणूक करून नफा मिळवला, तर त्याला केवळ नशीब म्हणणे हे त्या व्यक्तीच्या कष्टाचा अपमान केल्यासारखं नाही का? म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क आणि केवळ नशीब यात काहीतरी फरक असलाच पाहिजे ना? हो, हा अत्यंत महत्वाचा आणि रास्त आक्षेप आहे. पण या स्रोतांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. इथे कष्टाला खमी लेखलेलं नाही आहे, पण आर्थिक जगात धोका आणि नशीब हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत हे वास्तव स्वीकारायला सांगितले आहे. म्हणजे कसं? जगात कोणतीही गोष्ट जेवढी चांगली किंवा वाईट दिसते तेवढी ती प्रत्यक्षात नसते. जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते तेव्हा त्यात 100% फक्त तिच्या हुशारीचा वाटा नसतो. तिथे जगातील अशा अनेक अदृश्य गोष्टी काम करत असतात ज्यांवर त्या व्यक्तीचे नियंत्रण नसते, आणि तेच नशीब. अच्छा. आणि याउलट जेव्हा एखादी व्यक्ती अपयशी ठरते तेव्हा ती नेहमीच मूर्ख किंवा आळशी नसते. तिथेही तिच्या नियंत्रणाबाहेर असलेला एखादा धोका अस्तित्वात असतो. म्हणजे जेव्हा बाजार तेजीत असतो आणि प्रत्येकजण पैसे कमवत असतो, तेव्हा लोकांना असे वाटायला लागते की ते स्वतः खूप मोठे आर्थिक तज्ज्ञ आहेत. माणसाला असे वाटायला आवडते की सर्व काही त्याच्या हातात आहे. जेव्हा एखादा व्यापारी शेअर बाजारात खूप पैसे कमवतो तेव्हा तो स्वतःच्या कौशल्याचे गोडवे गातो. इथे लोभ माणसाला अंध बनवतो. लोभामुळे माणसाला वाटते की हे यश कधीच थांबणार नाही आणि तो गरजेपेक्षा जास्त रिस्क घेऊ लागतो. पण जेव्हा अचानक एखादे जागतिक संकट येते आणि बाजार कोसळतो तेव्हा तीच व्यक्ती स्वतःला दोष न देता परिस्थितीला किंवा बाजाराला दोष देते. आणि तिथेच भीती ताबा घेते. होय, भीती माणसाला दीर्घकालीन विचार करण्यापासून पूर्णपणे रोखते. बाजारात मंदी आल्यावर लोक घाबरून तळाच्या भावात आपले पैसे काढून घेतात. अरे रे. लोभ माणसाला क्षमतेपेक्षा जास्त धोका पत्करायला लावतो, तर भीती माणसाला योग्य वेळी चांगल्या संधी घेण्यापासून दूर ठेवते. या दोन्ही भावना आर्थिक नियोजनाच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत, कारण त्या माणसाचा संयम संपवून टाकतात. हे सगळं ऐकून एक मोठा विरोधाभास वाटतो. म्हणजे एका बाजूला आपला मेंदू आपल्याला सतत काहीतरी ॲक्शन घेण्यासाठी प्रवृत्त करत असतो. बाजार वर गेला की खरेदी करा, खाली आला की विका. पण या स्रोतांनुसार यावरचा उपाय अत्यंत साधा पण प्रचंड कंटाळवाणा आहे. हो, अगदी साधा उपाय आहे. तो मार्ग म्हणजे संयम आणि योग्य सवयी. या नोट्समध्ये पैसे वाचवणे, कंपाऊंडिंगची ताकद, दीर्घकालीन गुंतवणूक आणि हळूहळू संपत्ती निर्माण करणे या तत्वांवर खूप भर दिला आहे. इथे मला एका सादृश्याचा उल्लेख करावासा वाटतो. सांगा ना. कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याज हे एखाद्या मोठ्या वटवृक्षाचे बीज जमिनीत पेरण्यासारखे आहे. हो, हे उदाहरण या संकल्पनेला खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करते. म्हणजे बघा, समजा एका व्यक्तीने जमिनीत एक बीज पेरले, त्याला योग्य खत आणि पाणी दिले. पण जर ती व्यक्ती दररोज सकाळी उठून ती जमीन उकरून पाहत राहिली की बीज किती वाढले आहे, मुळांना किती कोंब फुटले आहेत, तर ते झाड कधीच वाढणार नाही. नाही, ते तिथेच मरेल. हो ना? त्या झाडाला वाढण्यासाठी हवा, पाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ द्यावा लागतो. त्याला अजिबात न दुखावता शांतपणे एकटे सोडावे लागते. अगदी तंतोतंत. आणि मानवी मनाला, विशेषतः आजच्या आधुनिक मानवाला, हीच गोष्ट सर्वात कठीण जाते. काहीही न करणे. हो, काहीही न करता शांत बसणे. आज आपण अशा जगात राहतो जिथे प्रत्येक गोष्टीचा परिणाम लगेच हवा असतो. जेवण 5 मिनिटात येते, मेसेज सेकंदात पोचतो. मानवी मेंदू सतत डोपामिन नावाच्या रसायनाच्या शोधात असतो, जे आपल्याला तत्काळ आनंद देते. पण कंपाऊंडिंगची ताकद तेव्हाच काम करते जेव्हा गुंतवणुकीला दीर्घकाळ
म्हणजेच अनेक दशके तशीच राहू दिली जाते. संपत्ती एका रात्रीत कधीच निर्माण होत नाही. पण जर काहीच न करणे हे इतके कठीण आहे तर लोकांनी यावर उपाय काय शोधावा? कारण समाज तर सतत सांगत असतो की काहीतरी करा, नुसते बसू नका. म्हणूनच पैशांच्या स्मार्ट सवयी या अतिशय कंटाळवाण्या आणि स्वयंचलित असाव्या लागतात. स्वयंचलित म्हणजे ऑटोमेटेड. दर महिन्याला ठराविक रक्कम बाजूला काढणे, ती गुंतवणे आणि ती पूर्णपणे विसरून जाणे, हेच ते रहस्य आहे. यात कोणताही थरार नाही. म्हणजे एखाद्या ॲक्शन चित्रपटासारखा यात कोणताही सस्पेन्स नाही. अजिबात नाही. पण खऱ्या अर्थाने हळूहळू संपत्ती निर्माण करणे हेच अचूक साधन आहे. सतत नवनवीन गुंतवणुकीचे मार्ग शोधण्यापेक्षा साध्या आणि सुलभ पद्धतीने पैसे वाचवणे जास्त परिणामकारक ठरते. पैसे वाचवण्यासाठी खूप जास्त कमावण्याची गरज नसते, तर स्वतःच्या इच्छा आणि गरजांवर नियंत्रण मिळवण्याची गरज असते. हे नियंत्रण म्हणजेच खऱ्या अर्थाने भावनांवर मिळवलेला विजय आहे. हे ऐकायला खूप तार्किक वाटते, पण इथे मला खरोखरच एक अडचण जाणवते आणि मला या स्रोतांच्या दाव्याला थोडं आव्हान द्यावेसे वाटते. नक्कीच काय अडचण आहे? आपण सर्वजण समाजशील प्राणी आहोत. समाजात कोण यशस्वी आहे हे आपण कसे ठरवतो? जे डोळ्यांना दिसतं त्यावरून. बरोबर. जर आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले, सतत पैसे फक्त वाचवत राहिलो आणि ते खर्चच केले नाहीत, तर त्या पैशांचा उपयोग काय? समाजात ज्या व्यक्तीकडे करोडो रुपयांची फेरारी गाडी असते, मोठा बंगला असतो, तेव्हा लोक साहजिकच असा विचार करतात की ह्या व्यक्तीने आयुष्यात काहीतरी मोठे साध्य केले आहे, आपल्यालाही याच्यासारखेच बनायला हवे. आपण इतरांकडूनच तर शिकतो ना. आणि हाच तर या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आणि धोकादायक सापळा आहे. इथे आपण या स्रोतांच्या सर्वात महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेकडे येतो. कोणती संकल्पना? संपत्ती विरुद्ध श्रीमंती. आपण रिच म्हणजे श्रीमंत दिसणे आणि वेल्थी म्हणजे संपत्ती असणे या शब्दांचा वापर एकाच अर्थाने करतो, पण त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो फरक कसा काय? दोन्हीचा अर्थ पैशांशीच संबंधित आहे ना. होय, पण त्यांचा वापर कसा होतो यात तो फरक दडलेला आहे. जगाच्या दृष्टीने श्रीमंती म्हणजे काय? तर आजचं उत्पन्न आजच खर्च करून जगाला दाखवणे. जेव्हा एखादी व्यक्ती ती महागडी फेरारी गाडी चालवत असते, तेव्हा जगाला वाटते की ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे. हो, साहजिकच आहे. पण आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर ती गाडी आपल्याला फक्त एवढेच सांगते की ती गाडी खरेदी करण्यापूर्वी त्या व्यक्तीकडे जेवढे पैसे होते त्यातून आता काही कोटी रुपये कमी झाले आहेत. श्रीमंती ही नेहमी डोळ्यांना दिसते. ती मोठ्या घरांच्या आणि महागड्या गाड्यांच्या रूपात प्रदर्शन करत असते. पण या स्रोतानुसार संपत्ती नेहमी अदृश्य असते. संपत्ती अदृश्य असते म्हणजे जे आपण कधीच पाहत नाही ते. पण जर ती दिसतच नाही तर आपण ती ओळखायची कशी आणि तिचं अनुकरण कसं करायचं? हेच तर मानवी मानसिकतेचे सर्वात मोठे आव्हान आहे. संपत्ती म्हणजे तुम्ही न खरेदी केलेली महागडी गाडी. संपत्ती म्हणजे न घेतलेले हिऱ्याचे दागिने, न केलेले दिखाव्याचे खर्च. संपत्ती म्हणजे तो न खर्च केलेला पैसा जो सध्या बँकेत किंवा एखाद्या कंटाळवाण्या इंडेक्स फंडमध्ये गुंतवलेला आहे आणि जो भविष्यात तुम्हाला पर्याय उपलब्ध करून देणार आहे. अच्छा, म्हणजे पैसा जपून ठेवणं. हो, श्रीमंत असणे हा सध्याचा खर्च आहे, पण संपत्ती निर्माण करणे हा भविष्यातील एक सुरक्षित पर्याय आहे. लोक अनेकदा इतरांना आपल्याकडे किती पैसे आहेत हे दाखवण्यासाठी खर्च करतात, म्हणजेच ते सिग्नलिंग करतात. आणि नेमक्या याच प्रक्रियेत ते त्यांची खरी संपत्ती गमावून बसतात. हा, खूपच मोठा विरोधाभास आहे. लोक श्रीमंत दिसण्याच्या नादात स्वतःची संपत्ती नष्ट करतात. म्हणजे आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी स्वतःची भविष्यातील सुरक्षितता धोक्यात घालतो. पण मग एक प्रश्न उरतो. कोणता प्रश्न? जर महागड्या गाड्या, बंगले किंवा ब्रँडेड कपडे हे अंतिम ध्येय नसेल, जर तो पैसा फक्त बँकेतच पडून राहणार असेल, तर ही अदृश्य असलेली खरी संपत्ती एखाद्या व्यक्तीला आयुष्यात नेमके काय देते? ती देते आर्थिक स्वातंत्र्य. हा या सर्व प्रवासाचा सर्वोच्च बिंदू आणि पैशाचा सर्वात मोठा परतावा आहे. आर्थिक स्वातंत्र्य. हो, संपत्तीचा सर्वात मोठा फायदा हा अजिबात नाही की त्यातून जगातील कोणतीही चैनीची वस्तू विकत घेता येते. त्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की संपत्ती एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या वेळेवर पूर्ण नियंत्रण मिळवून देते. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ बँक खात्यात खूप मोठा आकडा असणे नव्हे. मग काय आहे? आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे मला हवे तेव्हा, मला हवे ते, मला हव्या त्या लोकांसोबत आणि मला हवे तितके दिवस करण्याची मुभा असणे. म्हणजेच एखाद्या सोमवारी सकाळी उठून जर कामावर जावेसे वाटले नाही किंवा बॉसचा जाच सहन होत नसेल तर ती नोकरी सोडण्याची हिंमत असणे. अगदी बरोबर. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती असते
तेव्हा ती व्यक्ती संकटाच्या वेळी, जसे की अचानक आजारपण आल्यास किंवा नोकरी गेल्यावर हतबल होत नाही. ती व्यक्ती स्वतःच्या अटींवर जीवन जगू शकते. पैशाचा सर्वात मोठा उपयोग वस्तू खरेदी करण्यासाठी नाही, तर स्वतःची वेळ खरेदी करण्यासाठी होतो. आणि यासाठीच या स्रोतात सुरुवातीला सांगितलेली मानसिकता आणि मानवी वर्तन सर्वात जास्त महत्त्वाचे ठरते. जर माणूस लोभ, भीती आणि इतरांना प्रभावित करण्याच्या जाळ्यात अडकला, तर तो कधीच हे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकणार नाही, मग त्याचा पगार कितीही मोठा का असेना. या संपूर्ण सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर द सायकॉलॉजी ऑफ मनीच्या या नॅरेटिव्ह नोट्सनुसार आर्थिक यश मिळवणे हे कोणत्याही आर्थिक तज्ज्ञासारख्या तांत्रिक ज्ञानावर, गणितावर किंवा बुद्ध्यांकावर अवलंबून नाही. अजिबात नाही. ते पूर्णपणे अवलंबून आहे मानसिकतेवर, संयमावर आणि तणावाच्या वेळी भावनांवर कसे नियंत्रण ठेवले जाते यावर. होय, एका वाक्यात सांगायचे तर आर्थिक यश हे हार्ड सायन्स किंवा गणित नाहीये, तर ते एक सॉफ्ट स्किल आहे. एखाद्या व्यक्तीचा बँक बॅलन्स हा त्या व्यक्तीला अर्थशास्त्राचे किती ज्ञान आहे यावर ठरत नाही, तर त्या व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती प्रगल्भ आहे, तिचा संयम किती गाढा आहे आणि तिचा अहंकार किती कमी आहे यावर तो ठरतो. खरंच खूप छान मुद्दा आहे हा. हो ना, पैशाचे खरे मूल्य हे केवळ भौतिक वस्तू गोळा करण्यात नसून मानवी मनाला शांतता आणि आयुष्याला हवे तसे जगण्याचं स्वातंत्र्य देण्यात आहे. आजची ही सखोल चर्चा खरंच खूप वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावणारी ठरली. सुरुवातीला आपण जो एक्स-रेचा उल्लेख केला होता, तिथे आपण पाहिले की मानवी मन आणि वित्तपुरवठा यांचे जग किती धूसर आणि गुंतागुंतीचे असते. ते बायनरी नसते, पण आज आपण त्या धूसर चित्रात मानवी वर्तनाचे आणि मानसिकतेचे रंग भरून नक्कीच थोडी स्पष्टता आणली आहे. नक्कीच. मलाही असं वाटतं की आपण अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. चर्चेचा शेवट करताना या स्रोतांच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर आपले आर्थिक निर्णय हे केवळ आपल्या भावनांचे, असुरक्षिततेचे आणि मानसिकतेचे प्रतिबिंब असतील, तर एखाद्या व्यक्तीचं बँक स्टेटमेंट किंवा पैशांचे व्यवहार पाहून त्या व्यक्तीचा सध्याच्या भावनिक स्थैर्याबद्दल काय अंदाज बांधता येऊ शकेल? हा खूपच सखोल प्रश्न आहे. हो ना? पैसा केवळ बँक बॅलन्स वाढवत नाही किंवा कमी करत नाही, तर तो मानवी मनाचा आरसाही असतो का? जेव्हा कोणी नैराश्यातून किंवा असुरक्षितेतून सतत अनावश्यक खर्च करत असते, तेव्हा ती फक्त पैशांची उधळपट्टी असते की स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा तो एक अयशस्वी प्रयत्न असतो? अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा, कारण शेवटी एक्सेल शीट आणि कॅल्क्युलेटर आपल्याला फक्त आकडे देतात, पण आपला पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला आपला खरा चेहरा दाखवतो.